श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी म्हणजेच महागौरी पूजा ही 26 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाईल. या दिवशी कन्या पूजन आणि देवीची विशेष पूजा केली जाते. अष्टमी तिथी 25 मार्चला दुपारी सुरू होऊन 26 मार्चला सकाळी 11:49 असेल. त्यामुळे उद्या तिथीनुसार 26 मार्चला अष्टमीचे व्रत व पूजन केले जाईल. तसेच श्रीराम जन्मोत्सव पण 26 तारखेला साजरा होईल, कारण अष्टमी तिथी ही 11:45 समाप्त होईल व 11:46 नवमी तिथीही प्रारंभ होणार आहे. आणि घरी आणि मंदिरात दुपारी बरोबर 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा होईल. वसंत नवरात्रीत आई जगदंबा दुर्गा मातेची पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात. तसेच जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात असे म्हटले जाते. वसंत ऋतूतील नवरात्रीमध्ये शक्ती स्वरूप माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांची विशेष पूजा फलदायी मानली जाते. माता दुर्गाच्या 9 रूपांची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते. या उत्सवाला नवरात्र किंवा नवदुर्गा असेही म्हणतात. भक्तांचा असा विश्वास आहे की या 9 रात्रीमध्ये देवी वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट होते. प्रत्येक रूप दिव्य स्त्री शक्तीचे वेगवेगळे पैलू दर्शवते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गेचे 8वे रूप असलेले महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. महागौरीचे वाहन बैल आणि तिच्या हातात त्रिशूळ आहे. भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले. तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी देवीला गोरा रंग दिला आणि देवीच्या या रूपाला महागौरी असे नाव पडले. नवरात्रीच्या 8व्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीची नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. नारळ देवीला खूप प्रिय आहे. याशिवाय माता गौरीला नारळाची बर्फी, लाडू नक्कीच अर्पण करावा. महागौरीला चमेलीची फुलं सुद्धा अर्पण करावी. तसेच ओम देवी महागौरे नमः किंवा ओम देवी महागौरे नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप सुद्धा करायचा आहे. यंदा अष्टमी आणि नवमी तिथी एकत्रित येत आहे आणि अष्टमी आणि नवमी तिथीला आई भगवतीला प्रसन्न करण्याकरता लोक कन्या पूजन सुद्धा करतात. महागौरी ही 8 वर्षाची होती, म्हणूनच अष्टमी तिथीला कन्या पूजन केल्याने भक्तांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्न, सर्व दोष, सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय सेवा सुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण करा. 11 लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कुलदेवीची अखंड कृपा तर होणारच आहे, पण तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये आपल्या मुलांची, आपल्या पतीची, आपल्या सर्व कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार. तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे. तर ही सेवा कशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे, स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला कुलदेवीच्या पूजनाला विशेष सुद्धा महत्त्व दिलं जातं. आता जर तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल तर त्याला तुम्हाला जलाभिषेक करून घ्यायचा, स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. तसेच आवर्जून आपल्याला कुलदेवीला कुंकुमार्चनची सेवा सुद्धा करून घ्यायची. तसेच दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीच्या पूजनासोबत माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा महत्त्व हे दिले जातं.
दुर्गाष्टमीच्या दिवशी आवर्जून देवीला खिरीचा नैवेद्य स्वरूप सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे। कुलदेवीला कुंकुमार्चनची सेवा ही अतिशय प्रिय आहे। जर ही कुंकुमार्चनची सेवा आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी केली तर त्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करून घ्यायचा आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा लागणार आहे। आता हा लाल रंगाचा कपडा जो आहे तो आपल्याला आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवायचा आहे। त्याच्याबरोबरच आपल्याला 11 लवंगा सुद्धा लागणार आहेत। आता ज्या 11 लवंगा आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात। आता ह्या 11 लवंगा आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आणि देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे। सगळ्यात पहिली लवंग जी आहे ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही लवंग जी आहे ती त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायची, आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची। पुन्हा दुसरी लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची। एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून घ्यायचं आणि त्यानंतर ती लवंग जी आहे ती आपली इच्छा व्यक्त करून त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायची। अशा रीतीने आपल्याला 11 लवंगा ज्या आहेत आपल्याला 11 वेळा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात। 11 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं, आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला त्या लवंगा ज्या आहेत त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे। आता या लवंगांवर आपण महालक्ष्मी अष्टकमची सेवा जी आहे ती रुजू करून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण सुद्धा करायचं आहे, आपल्या कुलदेवीचं नामस्मरण सुद्धा करायचं आहे। आपल्याला एक माळ म्हणजेच 108 वेळा आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे। या सर्व उच्च कोटीच्या सेवा आहेत, या सेवा केल्यामुळे आपल्यावर आपली कुलदेवीची भरभरून कृपाही होत असते। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि तिला बोलायचं की आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर व्हायला पाहिजे आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण व्हायला पाहिजे। आता तुमची जी पण इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला तिथे बोलायची। आता या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ज्या आपण 11 लवंगा ठेवल्यात त्याची आपल्याला एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि ही पोटली आपल्याला आपल्या कुलदेवी समोर ठेवायची। आता या पोटलीला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे। संपूर्ण दिवसभर ही पोटली आपल्याला आपल्या कुलदेवी समोरच ठेवायची आणि संध्याकाळी पुन्हा देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही पोटलीला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची। त्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची, आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, कपाट असेल, तिजोरी असेल त्यामध्ये आपल्याला ही पोटली नेऊन ठेवायची आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही पोटली तिकडून बाहेर काढायची आणि आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवी समोर ठेवायची। तिला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायच्या। संपूर्ण दिवसभर ही पोटली आपल्याला कुलदेवी समोरच ठेवायची आहे आणि संध्याकाळी पुन्हा ती पोटली तिकडून उचलून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो वर्षभर करायचा। हा उपाय केल्यामुळे म्हणजेच दुर्गाष्टमीपासून आपण हा उपाय जो करणार तर पुढच्या वर्षी येणाऱ्या दुर्गाष्टमीपर्यंत आपल्याला करायचा आहे। अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। लक्ष्मी प्राप्ती करण्याकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो। ज्या घरामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी हा उपाय केला जाईल त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।